नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे सेक्टरच्या दोन दिग्गज कंपन्या RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या दोन्ही कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर कंपेअर करून बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, या दोनच कंपन्या मी का बरं घेतल्या आहे हा तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल. तर मित्रांनो, या ज्या दोन्ही कंपन्या आहे या रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमध्ये काम करते. म्हणजे कुठे पण रेल्वेशी रिलेटेड काम करायचे असेल तर सर्वात पहिले या दोन कंपन्या फोकसमध्ये येतात. कारण RVNL आणि इरकॉन इंटरनॅशनल या दोन्ही कंपन्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 4,854 कोटी रुपयांनी 5,122 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 3,908 कोटी रुपयांनी 5,122 कोटी रुपये आणि RVNLचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 5,136 कोटी रुपयांनी 5,333 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 4,136 कोटी रुपयांनी 5,333 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीची टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 4,731 कोटी रुपयांनी 5,015 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 3,972 कोटी रुपयांनी 5,015 कोटी रुपये. आणि जर आपण RVNLचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 389 कोटी रुपयांनी 342 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 173 कोटी रुपयांनी 342 कोटी रुपये. आणि रेल विकास निगम लिमिटेडचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 287 कोटी रुपयांनी 230 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 134 कोटी रुपयांनी 230 कोटी रुपये. आणि जर आपण RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1.38 रुपीजने 1.10 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 0.65 रुपीजने 1.10 रुपीज. म्हणजे मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये वाढला आहे. परंतु रेल विकास निगम लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. परंतु RVNLचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, FISची होल्डिंग आहे 4.66%, DISची होल्डिंग आहे 6.39% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.08%. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी सुद्धा रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि रेल्वे सेक्टरकडून बिलॉंग्स करते आणि त्या सेकंड कंपनीचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे सुद्धा आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो,
पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 2,448 कोटी रुपयांनी 1,977 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे 1,786 कोटी रुपयांनी 1,977 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे 2,247 कोटी रुपयांनी 1,836 कोटी रुपये, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढले आहे 1,586 कोटी रुपयांनी 1,836 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 201 कोटी रुपयांनी 141 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 200 कोटी रुपयांनी 144 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 262 कोटी रुपयांनी 172 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 212 कोटी रुपयांनी 172 कोटी रुपये. आणि जर आपण इरकॉन इंटरनॅशनलचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 206 कोटी रुपयांनी 137 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 164 कोटी रुपयांनी 137 कोटी रुपये. आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर जो फक्त रुपीजमध्ये असतो तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 2.19 रुपीजने 1.47 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 1.75 रुपीजने 1.47 रुपीज. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमधून बिलॉंग करणाऱ्या दोन जबरदस्त कंपन्या RVNL आणि इरकॉन इंटरनॅशनल या दोन्ही कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, जर आपण RVNL या कंपनीचे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे, परंतु याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि फक्त क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच दुसरीकडे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या दुसऱ्या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे, परंतु याचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा नेट प्रॉफिट मग तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर असो किंवा इयर ऑन इयर बेसिसवर असो बोथ केसमध्ये खाली आलेला आहे, म्हणजे डिक्रीज झालेला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.